हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ त्या काळी कॉपीमुक्त करण्याचं तसेच जे काही म्हणजे विद्यापीठ आता बघतोय ते सर्व त्याची सुरुवात करण्यामागे त्याची पूर्ण जडणघडणीमध्ये सरांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. सरांनी परिचय अतिशय संक्षिप्त नाही सांगितलं होतं ॲक्च्युली, पण मी संक्षिप्तमध्ये तुम्हाला करून दिला आणि सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मसू पगारे सर हे विभाग प्रमुख आहेत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे. सरांचा संक्षिप्तमध्ये परिचय मी करून देतो. सर अतिशय चांगले लेखक आहेत. सरांचे एकूण 35 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. बाप तथागता या भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित विशाल काव्याची पहिल्याने मांडणी सरांनी अतिशय छान पद्धतीने केलेली आहे. त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सरांनी एक ग्रंथ लिहिला आहे महात्मा फुले लिटरेचर अँड इट्स सोशल इम्पॅक्ट. सर लोक ग्रामीण दलित साहित्य प्रवाहाचा अनुबंध खंड 1 ते 4 यांच्यामध्ये सरांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. विविध विद्यापीठामध्ये BA व MAच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये BA व MAच्या अभ्यासक्रमासाठी 20पेक्षा जास्त संदर्भ पुस्तके सरांनी लिहिलेली आहेत. तसेच वर्तमानपत्रामधून लोकप्रिय सदरे सरांनी प्रकाशित केलेले आहेत. दलित साहित्याच्या इतिहासाची पहिल्यांदा उत्कृष्ट अशी मांडणी सरांनी केलेली आहे. त्याच पद्धतीने विविध ग्रंथांना सरांनी प्रस्तावना दिलेली आहे. ग्रामीण दलित लोकसाहित्याच्या अनुबंधाची पहिल्याने मांडणी सरांनी केलेली आहे. त्याच्यानंतर काही उल्लेखनीय गोष्टी मी सरांच्या तुम्हाला सांगू इच्छितो. लोक साहित्यामध्ये पहिल्यांदा इहवाद व समाजभाषा या संकल्पना सरांनी रुजवलेल्या आहेत. सर आता संचालक विचारधारा प्रशाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे 2022 पासून ते आज तागायत विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. तसेच सरांनी भाषा अभ्यास प्रशाला व संशोधन केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. विद्यापीठामधील अतिशय महत्त्वाच्या समित्यांवर सरांची नियुक्ती आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. नेट आणि सेट अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे समिती ज्या असतात त्या समितींमध्ये सुद्धा सरांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. सर डॉक्टर बाबासाहेब विचारधारा अभ्यास मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याचे माजी अध्यक्ष आहेत. सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 8 मार्च 2020 जे सूर्योदय साहित्य संमेलन झाले 1 दिवसीय, त्याच्यामध्ये सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. सरांचे अनेक संशोधन पुस्तकं आहेत. 7 दीर्घ शोध तसेच अनेक विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलेले आहे PhD आणि MPhilसाठी. सर त्याचप्रमाणे सरांचा परिचय आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की परदेश भ्रमण पण सरांनी केलेलं आहे. अनेक ठिकाणी नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. जसं की सह्याद्री दूरदर्शन किंवा आकाशवाणी केंद्र धुळे येथे सुद्धा सरांनी लोकसाहित्य व दलित साहित्याचा अभ्यासक संशोधक म्हणून सरांच्या अनेक मुलाखती प्रस्तावित झालेल्या आहेत. अनेक कॉन्फरन्स आणि सेमिनारमध्ये सरांनी व्याख्याने दिलेली आहेत. सरांना एकूण 11 पुरस्कार प्राप्त आहेत, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार सांगू इच्छितो. सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार 2020चा सरांना मिळालेला आहे. असं एकंदरीत एवढं सरांचा परिचय आहे. मी एकदम संक्षिप्त वाचला. असे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि स्वागत करतो. आजच्या ज्या कार्यक्रमाचे तुम्ही अतिशय उत्कृष्ट याच्याने वाद बघत आहात, ज्यांना तुम्हाला ऐकायचं आहे, अधिक वेळ न घालता मी माननीय NK ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला व्याख्यान द्यावं. माझ्या नावाला ओळखतात लोक NK ठाकरे. तेवढंच मला ओळखतात की नाही याची मला खात्री नाही. कारण NK ठाकरे हे म्हणतानाच माझं जे ग्रामीणत्व आहे
कृषी संस्कृतीचं जे प्रातिनिधिक स्वरूपाचं नाव जे आहे तेच मुळी लपवलं जातं. एन हा निंबा ह्या अर्थी शॉर्ट फॉर्म आहे. लोक नावं बदलतात, मी बदललं नाही. कारण मला असं वाटतं की नाव ठेवण्याचा अधिकार जो असतो तो आईवडिलांचा असतो आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा त्याच्या अपत्यांना किंवा नंतरच्या पिढीला मुळीच अधिकार नसतो असं मी मानत असल्यामुळं मी नाव बदललं नाही आणि त्याचा मला अभिमान आहे. सुरुवातीला हे नमूद करतो की प्रताप तत्वज्ञान केंद्र असेल, कॉलेज असेल, या अंमळनेरच्या परिसरात येताना मला नेहमीच आनंद होतो. मला वाटतं आज त्रासच होणार आहे थोडंसं, कारण साहजिकच आहे. जळगाव जिल्ह्याची मंडळी मला धुळ्याचं समजतात, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि आपला समाज हा इतका पुरुषप्रधान, एकांगी आणि दुष्ट झालेला आहे की त्यात जिच्या पोटी माणूस जन्माला आलेला असतो त्या आईलाच तो विसरायचा प्रयत्न करतो, तिलाच अधोरेखित करायचा प्रयत्न करतो. याचं कारण असं की इथूनच जवळ याच तालुक्यात शहापूर नावाचं जे गाव आहे त्या गावाची माझी माय आहे. म्हणून मी जेवढा धुळ्याचा आहे तेवढा जळगावचा पण आहे. किंबहुना मी असं म्हणेन की 9 महिने जास्त आईच्या संपर्क माझा आल्यामुळे मी जळगावचा जास्त आहे. पण आपला समाज असा असतो की काही होत असताना भेदभाव कुठेतरी म्हणजे जमत नाही, एकत्रीकरण होत नाही, म्हणून भेदभाव करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला कायम धुळे जिल्ह्याचं समजतात आणि म्हणून मी त्याची नोंद घेतो की मी जास्त जळगाव जिल्ह्याचं आहे धुळ्यापेक्षा. 13 सप्टेंबरला पाचोऱ्याला एक मराठी अभ्यास विद्यापीठाच्या अभ्यास मंडळातर्फे कार्यक्रम झाला. तेव्हा प्राध्यापक बसू पगारे म्हणाले की तुम्ही अंमळनेरला कार्यक्रमाला याल. साहजिकच अंमळनेरचा आणि माझा जो संबंध आहे त्यामुळे मी नाही म्हणू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 किंवा 4 तारखेला या आणि त्यांचा आग्रह होता की मी 3ला यावं. पण मी त्यांना म्हणालो की मी 4लाच येईन, कारण आज शुक्रवार आहे आणि गांधींचा खून, गांधींची हत्या ही शुक्रवारी झाली. आणि मी असं म्हणालो त्यांना की मी गांधींवरच बोलणार आहे आणि माझ्या विषयाचं नाव दिलं की गांधी प्रभाव लगे रहो निंबा भाऊ. गांधी प्रभाव लगे रहो निंबा भाऊ. निंबा हे माझं नाव आहे. तसं पाहिलं तर माझा जन्म 1938 सालचा.
15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा मी जेमतेम 9 वर्षाचा होतो. आणि 3 जानेवारी 1948ला गांधी हत्या झाली. गांधी वध नाही. मला वाटतं हत्या या शब्दावर मला जोर दिला पाहिजे. तेव्हा मी 9 वर्षाचा. गांधी आम्ही पाहिला नाही, ऐकला नाही. पण जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर माझ्या टोपीवरनं तुमच्या लक्षात येईल की गांधी हा कुठेतरी आहे. कारण गांधींचा त्या काळात प्रभावच असा मस्त होता. त्यामुळे सगळा भारतीय समाज हा निराळ्या वातावरणातनं, निराळ्या अनुभव विश्वातनं जात होता. आणि त्याच्यावर प्रभाव ह्या गांधी विचाराचा होता. तर त्या संदर्भात मी थोडंसं वैयक्तिक याच्यात आपल्याशी चर्चा करणार आहे. खरं म्हणजे जुनं हे अलीकडे काही फारसं लोकांना आवडत नाही. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, जुने जाऊ द्या, मरणाला लागून जाळून किंवा पुरुणी टाका. कारण तुम्हाला उद्याच्या भविष्याची तुतारी जी आहे ती वाचवायची. राजकारणाशी संबंध नाही. राजकारण जिथे येतं तिथे घाण सुरू होते. त्यामुळे मी राजकारणाशी संबंध आणत नाही त्या तुतारीशी. आता ह्या वयात मी वाढत असताना गांधीला पाहिलं नाही. वाचायची तेव्हा फारशी अक्कल नव्हती. कारण आमची पिढी म्हणजे तुम्हाला उगाच वाटते की लोक खूप चांगलं बिंगलं बोलतात. आम्ही अत्यंत सामान्य बुद्धीचे, अत्यंत बावळट, अत्यंत गावंढळ असे. पण तो वातावरणच असं होतं की आमच्यासारख्या बावळट, गावंढळ, मठ्ठ लोकांना देखील गांधी प्रभावामुळं आयुष्यात काहीतरी करता आलं. ही गांधींची जादू होती. मला आठवतं, आमचं गाव धुळ्यापासून पश्चिमेकडे जुन्या भाषेत 4 मैलावर 2 कोसावर, आताच्या किलोमीटरच्या भाषेत 7.5 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा देश स्वतःच प्रज्वलित झाला. ठिकठिकाणी त्याचं म्हणजे अलीकडे जे काही तमाशे आपले गणपतीच्या ह्याच्यातनं उत्सवातनं आपण करतो, किंवा आता आजपासून कालपासून सुरुवात झालेलं जे काही असेल दुर्गापूजेच्या संदर्भात जे काही चालू आहे त्या पार्श्वभूमीवर ते फार स्वयंस्फूर्त होतं. आणि धुळ्यातलं जे पोलीस मैदान आहे तर तिथे मोठा कार्यक्रम होता. तर मला आठवतं की माझ्या एका काकानं, कारण तेव्हा खेड्यापाड्यांमध्ये काहीही नव्हतं. इलेक्ट्रिसिटी नव्हती, ट्रान्झिस्टर नव्हता, सायकली देखील नव्हत्या. तर माझ्या मधल्या काकानं मला त्यांच्या खांद्यावर बसून 9 वर्षाचा म्हणजे खांद्यावर नाही बरोबर घेऊन गेले. परत येताना मला झोप यायला लागली आणि खांद्यावर चढून मग घरापर्यंत नेलं. काका आपल्या पुतण्याला 9 वर्षाच्या खांद्यावर घेऊन घरी प्रेमाने नेतो. हे गांधी प्रभावाचं लक्षण. हे मुद्दाम मी आवर्जून सांगतो, कारण आता तो प्रभाव राहिलेला नाही. हा प्रभाव इतका विचित्र होता. आज तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे,
त्यामुळे आज जर तुम्हाला कोणाला कळवायचं असलं तर तुमच्या ग्रुप्समध्ये तुम्ही ते कळवू शकता पटकन. जे लोकल जे असतं ते ग्लोबल होऊन जातं. पण 8 ऑगस्ट 1942 रोजी गोवालिया टँक इथे काँग्रेसच्या कार्यकारिणीनं ठराव केला की 9 ऑगस्टपासनं क्विट इंडिया, ब्रिटिशांनो तुम्ही आमच्या देशातनं जा, हा ठराव पास केला. रात्री हा ठराव पास झाला. विसरू नका तो काळ कुठला आहे, 1942. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी, आर्वी या लहान लहान गावांमध्ये सकाळी 6 वाजता मोर्चे निघाले. काही कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तिथपर्यंत बातमी जायला पण नव्हती. पण त्या गांधी नावाच्या फकीर माणसाचा इतका काही प्रभाव होता की जे रात्री 8 ऑगस्टला ठरलं ते रात्रीतनं खेड्यापाड्यातल्या सगळ्या जनमानसांना कळलं आणि लहान लहान गावांमध्ये जुलूस निघाले, ब्रिटिशांनो तुम्ही सोडून जा. त्या प्रभावाबद्दल मी बोलतो, कारण तो प्रचार करणारा मीडियाला हाताशी धरून ईडी सीडी बीडी काही लावून लोकांच्या गळी उतरवण्यावर ते वातावरण नव्हतं. समाजानंच त्या माणसाचा प्रभाव स्वीकारलेला होता. 30 जानेवारी 1948ला संध्याकाळी 5-5:30च्या सुमाराला त्यांचा खून झाला, त्यांची हत्या झाली आणि ही बातमी पसरली. त्यांच्या प्रभावाचा पाक कसे, गांधींच्या प्रभावाचा मी काही तुम्हाला सांगतोय त्यातला पुढचा माझा अनुभव. तर 30ला गांधी हत्या झाल्यानंतर 31ला मी 9 वर्षाचा होतो. तर मला असं जाणवतं की माझे वडील ते ठाकरे नावत नसत, कृष्णाजी पाटील, कृष्णा पाटीलच म्हणायचे. आमची नावं अशीच आहे. माझं नाव निंबा कृष्णा ठाकरे आहे. मीच पाटलाच्या ऐवजी ठाकरे लावणार होता, कारण मला कदाचित कळलं असेल की जमाना बदलतोय आणि कोणीतरी ठाकरे मुंबईत उगवणार आहे. तर त्या ठाकरेंना कळावं की तुम्ही काही खरे ठाकरे नाही, कारण जमिनीवर खरं प्रेम करणारा, ठाकरेचं स्पेलिंग THAKRE करणारा हाच खरा ठाकरे असू शकतो. विल्यम सी ठाकरे हा इंग्लिश जो निबंधकार होता त्याचं आपल्या नावाचं स्पेलिंग स्वीकारणारे ठाकरे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं स्पेलिंग जर पाहिलं कागदोपत्री तर ठाकरे असतं, THACKAREY. त्यांना लाज वाटायची मराठीपणाची आणि म्हणून निबंधकार ठाकरे विल्यम सी ठाकरे जो होता तर त्याचं स्पेलिंग ते वापरत होते. त्या पार्श्वभूमीवर माझं बोलणं आहे. तुम्ही सहज आमच्या पुढच्या काय ती घरं जुनी असायची, स्वयंपाकघर, मधलं घर आणि पुढचं. मोराणा गाव कम्युनिकेशनचं कळवण्याचं कुठलंही साधन नाही. आणि मला लक्षात आलं की दीक्षित बाग, की ज्याला गांधी कोण आहे माहिती नाही, गांधी विचार काही माहिती नाही, पण गांधी या नावाचा प्रभाव समाज माणसात त्या काळात असा विचित्र होता
किती अश्रू रडत होते. मला तर कळेना ते का रडतायत. बालबाल मला वाटतं ही गांधी प्रभावाची खूण आहे. आणि असाच आम्ही सगळं सांगतोय आपल्याला, कारण ग्लोबल फार झालं आहे. आपण लोकली विसरत चाललो आहे आणि लोकल जिथे विसरलं जातं त्यांना ग्लोबल होता येत नाही, त्यांच्या लक्षातच येत नाही. तर गांधी हा माणूस जेव्हा दक्षिण आफ्रिकेतमध्ये ह्या देशात आला तेव्हा त्याने फकिराचं रूप स्वतःहून स्वीकारलं. अंगावर कपडे, शाल असायची पांघरलेली, परंतु शर्ट नसायचा, धोती असायची. म्हणजे ह्या भारताशी जर नातं जोडायचं असेल भावनिक, तर भारतात गरीब जो माणूस राहतो त्यासारखं जर आपला पेहराव असेल, त्यांच्याबद्दल जर आपली विचारसरणी राहणार नसेल, त्याचं भलं व्हावं याचं जी चिंता आपण करत नसू तर आपल्याला या देशात काही करता येणार नाही, जी फुंगाट त्या महात्म्याला होती. आणि मी मुद्दाम लोकलच देतो एकदम, तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल की आता धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, त्याच्या अगोदर पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश हे जिल्हे होते. ज्याला जिल्हा म्हणतात जळगाव तो पूर्व खानदेश आहे आणि धुळे नंदुरबार तो पश्चिम खानदेश आहे. तेव्हा जिल्हा परिषद वगैरे नव्हते, लोकल बोर्ड असायचं. प्राथमिक शिक्षण द्यायला सरकारी मदत नसायची. गावातल्याच लोकांनी एकत्र यायचं, कुठेतरी गुरुजींना पकडायचं, आमच्या एखादी त्यात बसवायचं आणि त्यांना विनंती करायची की आम्ही गावातले लोक तुम्हाला महिन्याला काहीतरी देत जाऊ आणि आपण तुम्ही आमच्या मुलांना शिकवा. आमच्या गावात दिनकर बळवंत कुलकर्णी नावाचे शिक्षक हे आता KG आहे तेव्हा बिगडी होती. आपण नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG आणि नर्सरीची धुळ्या जळगावात फीज ऐकतो तर 1 लाख रुपये. 2.5 ते 3.5 वर्षाच्या मुलाला शिकवण्यासाठी 4 तास वार्षिक फी आहे आता 95,000, 1 लाख, 1.5 लाख आणि जितकी जास्त फी तितकं त्याला मान मोठा आहे. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही पहा खेड्यातली मंडळी एकत्र येऊन करत होते आणि ह्या गांधी प्रभावामुळं जुनीच प्रक्रिया सुरू झाली. गांधी येऊन जवळजवळ समजून आम्हाला जर कळायला लागल्या पुढे समजा 48ची जरी गोष्ट झाली त्यांना येऊन 40 वर्ष झालेली होती. पण लोकांनी स्वतःहून जबाबदाऱ्या वाटून खानदेशपुरतं बोलायचं झालं तर ठक्कर बाप्पा, जयंतराव नटावरकर जे भिल्ल शिक्षण मंडळ स्थापन केलं आणि शिक्षणाच्या प्रसाराला सुरुवात केली. तसंच धुळ्यात स्वतःरक म्हणजे हरिजन सेवक संघानं, हा हरिजन शब्द काहींना आवडत नाही, मला वाटतं जिथे हरी येतो, परमेश्वर येतो तर ते आवडायला काही हरकत नसावं असं माझ्यासारख्या बाबट माणसाला ह्या वयातही वाटतं. मी अजूनही काही हुशार झालेलं नाही बरं का. आणि जसं वय वाढतं तसं माणूस जास्त मठ्ठ होत जातो, हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मी काही जे आता बोलत असेल ते आमच्या अनुभवाच्या पाठीवरशी बोलतो. तर काकासाहेब बर्वे हे ते
हरिजन सेवक संघ ही चालवायची. बाबासाहेबांचं नाव तोपर्यंत मला वाटतं फारसं ती ट्रॅजेडी आहे की गांधींनी इतकाच प्रभाव टाकू शकणाऱ्या माणसाला तेवढा अवधीच मिळाला नाही दुर्दैवानं असं म्हणता येईल आपल्याला. कारण 56व्याच वर्षी बाबासाहेब होते 56-57 64 90 आणि 56 म्हणजे फार लवकर गेले ते. आणि चातुर्वर्ण्याचा दुष्परिणाम आपण कधीच विसरलेलो नाही, ते एक कारण. तर गांधी स्वतःला बनिया म्हणायचे, म्हणजे निदान तिसऱ्या तरी स्तरावर होते. त्यामुळे त्यांनाच समाजाने फार त्यांचा स्वीकार केला. आणि त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या प्रभावामुळं भिल्ल शिक्षण मंडळ सुरू झालं. हरिजन सेवक संघाचं धुळ्यात स्वतःरक बिल्डिंग वगैरे झालं. आणि त्या स्वतःरक बिल्डिंगमधलं फार चांगली माणसं पुढे विलास वाक्यातलीची माझ्या गावाची माझ्याबरोबरच वाढलेले. तर जेव्हा आम्ही परत येतो 1948 30 जानेवारीला जेव्हा गांधी हत्या झाली आणि दुसऱ्या दिवशी माझा बा कोपऱ्यात अश्रू ढळतो. पण जेव्हा त्याला कळलं की कोणी गावात एकच ब्राह्मण होता आमच्याकडे, गुरुजी आमचे फारच देवत्व मिळवलेले गुरुजी होते, दिनकर पर्वत कुलकर्णी. तर कोणी जर दुसरा बाहेरचा अधिकारी होता तर लोक त्यांना मारायला निघाले. खानदेशात गांधी खुनानंतर ब्राह्मणावर हल्ले झाले नाहीत, हे खानदेशचं मोठेपण होतं, हे विसरून तुम्हाला चालणार नाही. कारण खानदेशी भूमीच मुळी संस्काराच्या होती. तर मला आठवतं की माझ्या वडिलांनी त्यांना मग वाचवल्याचं आठवतं. अरे काय त्याचा काय दोष होणार आहे. आणि हा कोणीतरी एका वेड्या माणसाने केला, या माणसाला त्याची शिक्षा का, आपण तो विचार अलीकडे करत नाही. हा गांधी प्रभाव. आता मी म्हणालो की ठक्कर बाप्पा यांनी भिल्ल शिक्षण मंडळ पश्चिम गांधी सुरू केलं. आता ही माझी टोपी जी आहे हिला ठक्कर बाप्पाची टोपी म्हणतात. आणि माझ्यावर गांधीचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाचं असं की जेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झालं, त्याचा जेव्हा पदवीदान पहिला समारंभ झाला, तर ह्या देशातलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ होतं की ज्यांनी पदवीदान समारंभात ही टोपी, झब्बा, नंतर पैजामा आणि एक उपरणं याच्यावर डिग्री आम्ही दिली होती. म्हणून मुद्दाम माझ्या विद्यापीठाची गांधीचा प्रभाव लोकांच्या लक्षात यावं हे सांगण्यासाठी मी कुठेही कार्यक्रमाला गेलो ती ठक्कर बाप्पाची टोपी घालतो. स्वतः ठक्कर बाप्पाची टोपी घालणं हे दुसऱ्यांना टोप्या घालण्यापेक्षा फारच चांगलं आणि सज्जनपणाचं असं मी मानतो. हा गांधींचा प्रभाव. गांधींच्या प्रभावाखालीच साने गुरुजी ह्या नगरीत राहिले काही दिवस. आमच्यासारखी जुनी मंडळी, आम्हाला वाटतं की मुलांवर जर जास्त चांगले संस्कार करायचे असले तर साने गुरुजींनी इतके चांगलं वाङ्मय दुसरं असूच शकत नाही. आणि गांधींचा प्रभाव साने गुरुजींनी इतका होता की त्यांनी लिखाण तर विपुल केलंच, पण बापूजींच्या गोड गोष्टी नावाचे बरेच त्यांनी मला वाटतं म्हणजे हे पुस्तकं काढली, 10-12 असतील आता आठवत नाही. आणि
गांधींवर कुठला प्रभाव होता? ईश्वर अल्लाह तेरो नाम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान. त्यातच मग गुरुजींचं गीत आहे, ह्या मातीत लिहिलेलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि विद्यापीठ स्थापन असताना म्हणून गांधींच्या प्रभावावर होतो आहे. आणि मी कशाबद्दल काय लगे रहो निंबावो, म्हणजे त्या प्रभावाचा मी कसा वापर करत होतो याचं मी विश्लेषण करत होतो. तर जेव्हा आमचं विद्यापीठ पहिलं, विद्यापीठाचा हा झाला पदवीदान समारंभ, तर तोपर्यंत राजाभाऊ महाजनांनी विद्यापीठ गीत आम्हाला लिहून दिलंच होतं. ते विद्यापीठ गायलं, गीत गायलं. त्याच्यानंतर मग आम्ही हे गीत गात होतो. आणि मग समारंभ हा बलसागर भारत हो याच्यानं करत होतो. तर आता मला असं कळतं आहे की त्याने खरा तो एकची धर्म जगाला एक प्रेम अर्पावे हे आता याने गाळून टाकलं. कारण गांधीला 30 जानेवारी 1948 रोजीच मारलं असं नाही, तर त्या गांधींना मारायचा प्रयत्न चालूच असतो रोज. आणि म्हणून मुद्दाम विषय हे इतकं सुंदर गाणं विद्यापीठाने कुठल्या अधिकारात काढलं. कारण सहसा ज्या ट्रॅडिशन्स असतात, ज्या परंपरा असतात, ज्या परंपरेच्या नावानं आम्ही बोंबलत राहतो, तुम्ही त्या परंपरा मोडता पडेल. गांधी प्रभावामुळं सारे मुलींची ती आणि अत्यंत साधेपणात. मला वाटतं तेव्हा कुलपती जे होते ते डॉक्टर PC अलेक्झांडर होते, ते महाराष्ट्राचे गव्हर्नर. तिथं अवाकच होतं, इतका सुंदर, इतके साधेपणात इतका कार्यक्रम. आणि त्यांचा सेक्रेटरी जो होता नयनन नावाचा, तो म्हणाला की तो सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा कुठला हम आपके, तर म्हणाले तुमचा नाही. ते थोडंसं मी म्हणालो मठ्ठ होतो, तर मुलीची देखील नावं विसरायला होतात. तर त्या मठ्ठपणाचं आणखी लक्षण काय पाहिजे तुम्हाला? सहसा पुरुष बायकांची नावं विसरत नाही सर्वसाधारण, फार बदमाश असतो पुरुष. मी धरून या जगात सगळ्यात पवित्र काही असेल ते फक्त स्त्रीत्व आहे, मातृत्व आहे, त्याला पर्याय नाही. त्याच्या इतकं पवित्र कोणालाच होता येत नाही. आणि व्हायचा गांधी तेवढे पवित्र. तर जाऊ दे, म्हणजे गांधी प्रभाव म्हणून मी लगे राहू मी बघू, म्हणजे माझ्या जगण्यात मी गांधी वापरतो. आता गांधी आश्रम चालवत असत आणि त्यात त्यांच्या शब्दात त्यांना घ्याव्या लागायचे, तिथे यायचे राहायचे. सर्वसाधारण 7-8 शब्द होत्या, म्हणजे सत्य हे त्यांचं. म्हणजे मला वाटतं मी सत्यवादी व्हायचा प्रयत्न केला तरी होता येत नाही. माणसाची वास्तविकता आहे. हा वेडा माणूस, हा फकीर माणूस खरंच ट्रुथफुलनेसमुळे तो मोठा झाला. जग त्याला ओळखायला लागलं आणि तो इतका मोठा झाला, जगभर त्याचा प्रभाव इतका वाढला की आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ काय म्हणाला माहिती आहे? द फ्युचर जनरेशन शॅल स्कार्स बिलीव्ह दॅट सच वन एव्हर इन फ्लेश अँड ब्लड स्टॉप दिस अर्थ. मराठीत भाषांतर करून सांगतो. आईन्स्टाईन म्हणतो गांधींबद्दल की पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही की हाडा माणसाचा माणूस असा या जगात, या पृथ्वीवर जगून गेला
ते भाग्य बाबासाहेबांनी मिळायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्यांचे जे आहेत ओज, ट्रूथफुलनेस, नॉन व्हायलन्स, सेलिबसीवर मला जास्त चारित्र्य जे आहे विशेषतः पुरुषांचं, त्या काळातलं तुम्ही वातावरण घ्या की जो गांधी विचारांच्या प्रवासा काळ होता, तेव्हा बलात्काराच्या कुठल्याही घटना फारशा होत नव्हत्या. आणि आज तुमचं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत फक्त ह्याच बातम्या एकमेकांना तुम्ही कळवत राहता. ही शौकांतिक आहे, गांधी विचाराला विसरण्याची ती शिक्षा आहे. कंट्रोल ऑफ द पॅलेट, भावना जे आहेत त्याच्यावर कंट्रोल करून त्याच्यावर मला मराठीचं शब्द मी प्रत्येक शब्द वापरतो, इंग्रजी फारसं मी कमी वापरतो. दो आय व्हेरी कम्फर्टेबल इन इंग्लिश. मला इंग्रजीत माझं इंग्रजी ऐकायला इंग्रजीचे प्राध्यापक यायचे, त्यामुळे आय एम व्हेरी कम्फर्टेबल. पण काही शब्द असे असतात की त्याला पर्याय राहत नाही. किंबहुना आमची मराठी जी आहे ती आम्ही आज सर्वतोपरी विसरायचा प्रयत्न करतो. तिला जरी आज काल मला वाटतं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण आज शोकांतिका अशी आहे की तुमचे मराठी सिनेमे मराठी वाटत नाहीत, तुमच्या मराठी सिरियल्स मराठी वाटत नाहीत. आणि धुळ्यातल्या भाजी बाजारात जर तुम्ही घ्यायला गेलात भाजी, तर तिथेही तुमचा व्यवहार आता हिंदीतनं व्हायला लागला आहे. ही मोठी शोकांतिका मला वाटते. ज्या समाजाला आपल्या भाषेचा खरा अनुभव, खरा अभिमान असतो, ती जगेल, पण राणी म्हणून जगेल, राणी म्हणून जगणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. जे ऐरणीच्या बाबतीत होतं, भाषाने मरायला नको. जेवढ्या जेवढ्या भाषा संपन्न राहतील तेवढं मूळच्या भाषा जास्त संपन्न होत जातात. मला वाटतं थोडं विषयांतर करतो, मुद्दाम सांगतो. आता आपल्याला वाटतं की ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, अन्याय केलं. तुम्हाला मी सांगू इच्छितो, बोला ना, तुम्हाला कसं वाटतंय ना? नाही, बरीच मुलं मग एकमेकात थोडंसं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीसारखं हळूच काहीतरी एकमेकाशी संबंध हे करतात, म्हणून मी मुद्दाम सांगितलं. तर इंग्लंडच मुळी फ्रान्सच्या पारतंत्र्यात होता. फ्रान्सनं जवळजवळ 400 वर्ष इंग्लंडवर राज्य. फ्रान्सचं राज्य इंग्लंडवर जवळजवळ 400 वर्ष होतं. तर मी याच्याकडे लक्षात येतो भाषेच्या संदर्भात. इंग्रजी भाषेने काय केलं, जे काही नवीन येईल त्याचा स्वीकार केला. आपली गांधी टोपी ऑक्सफर्ड डिक्शनरी दिसेल, आपलं सगळं जे काही वापरातले शब्द आहे, सत्याग्रह हा शब्दही तिथे कदाचित येईल. कारण दुसऱ्या भाषांच्या नव्या शब्दांचा स्वीकार करून समृद्ध होणं ही प्रक्रिया इंग्रजीनं स्वीकारली. आणि जेव्हा मी म्हणालो की इंग्लंडवर फ्रेंचचं राज्य होतं, म्हणजे राजभाषा कुठली होती? फ्रेंच होती. इंग्लंडवरच फ्रेंच भाषेतनं कारभार केला जात होता. आणि आज जर पाहिलं, फ्रेंच भाषेत दुसऱ्या उच्चार देखील त्यांचे फार मजेशीर असते. स्पेलिंग तर विचारूच नका. ज्या गिरदू ही मोठी मोठी नावं आहेत. ज्या पॉल सार्त्र, ज्यांना नोबेल प्राईज मिळालं पण ज्यांनी स्वीकार नाही केला, एक्झिस्टन्शियालिस्ट विचारायला जातो करून.
तर त्यांनी शिष्टपणा केला, ते तिथेच राहिले आणि आज जगभर जवळजवळ इंग्रजी भाषा ही कम्युनिकेशनची भाषा झाली, जी मराठीने केलं पाहिजे. म्हणून माझ्यासाठी आता तो विषय दुसरा मी पुढे येतो गांधींकडेच. तर मग नॉनवर्स म्हणजे आपलं स्वतःजवळ काही राहू द्यायचं, नॉन पजेशन हा ही त्यांची एक अट होती. नॉन स्टिलिंग, दुसऱ्याचं काही चोरायचं नाही. किती साध्या गोष्टी. आईबाप मुलाला सांगतात काय करू नये, तसा हा भिकारी माणूस, फकीर माणूस आश्रमात जो कोणी राहिला त्याने ह्या आमच्या शब्दा ज्या त्या पाळल्या पाहिजेत. स्वदेशी वापरलं पाहिजे, स्वदेशी वापरलं पाहिजे. आणि पुन्हा फिअरलेसनेस. पण गांधींच्या याच्यातनं या प्रभावातनं बऱ्याच गोष्टी जन्माला आल्या, त्याच्याकडे मी आपलं लक्ष देतो. यातलं सत्याग्रह आला. सत्याग्रह करायचं म्हणजे एकट्याने करता येते, माणसं लागणार. 10 माणसं लागणार म्हणजे एकमेकांशी जुळून घ्यायला पाहिजे. आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून कोऑपरेशनचं, कोऑपरेटिव्ह मुवमेंट असलेलं जगातला फक्त एकमेव देश आहे तो भारत देश. आणि सहकार चळवळ जी आहे ती आम्ही लहान असताना इतकी जोरात असायची की सहकार जे आहे, खरेदी विक्री सोसायटीचं असेल, सोसायटीचं पेट्रोल पंप, तर आम्ही तिथे लाईनी लावायचो. कोल्हापूरला तर मोहिते नावाचे सहकार महर्षी होते, त्यांनी ते इतकं चांगलं केलं होतं की भांडी देखील स्वस्तात मिळायची, औषधं देखील त्यांच्या ह्याच्यात स्वस्त मिळायची. लोक प्रायव्हेट ह्याच्यात जात नसून त्यात जायचे. पण आताच्याबद्दल बोलत नाही, कारण गांधींचा प्रभाव जो आहे तो कमी होत असल्यामुळे ती कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी आहे ती आज तशी राहिलेली नाही. त्यातच प्रयोग केले बा लोकांनी गांधी विचाराच्या प्रभावात. कैद्यांना बंदिस्त न ठेवता खुले म्हणजे ओपन जेलचा कन्सेप्ट आला, हा ही पुढे आला. कदाचित 2 आंखें 12 हात नावाचा शांतारामचा पिक्चर जर कोणी पाहिला असेल, तो इतका चांगला आहे की त्यामुळे आपण पाहिलाच नसण्याची शक्यता जास्त आहे, कारण आपण चांगलं अलीकडे फार पाहत नाही. पाहत म्हणजे 6 कैदी त्याच्या ताब्यात दिले जाते. व्हेरी हप, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण माझ्या टॉपिक तिथंच नाव सिनेमा सारखं. ते याच्यासाठी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना बहुतेक लगेच मुन्नाभाई आवडला असेल. त्याचं उसनवार, खोटेपण, बदमाशगिरी. पण आमच्यावरचा जो गांधीचा प्रभाव होता तो साधा होता, सरळ होता. माणसानं तो प्रभाव असावा अशा प्रकारचा होता. तर यात नंतर मग डाकू जे असतात, जे दुसऱ्यांना हल्ले करतात, काही काही वेळेला तर कुटुंब ते मारून टाकतात, तर त्यांना सरेंडर करण्याची गांधी एक विचारात चळवळ सुरू. आणि मी लहान असताना हे मला दिसत होतं, कारण महाराष्ट्रात 1952 साली इतका वाईट दुष्काळ पडलेला होता. त्या धुळ्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर ती धुळ्याला अगोदर नकाणे तलावातनं पाणी दिलं जायचं प्यायला, तर तो कोरडं झालेला होता, पाऊसच पडलेला होता. तर तिथे कोऑपरेटिव्ह सोसायटी बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन माझ्या गावच्या लोकांनी, कारण ते खरा हद्दीत आमच्या गावाच्या, पण माणसं काही करतात, नकाण्याचा काही संबंधही नाही. पण त्यांना वाटलं धुळ्यातले लोक गेले की वाटेत नकाणे येतं म्हणून नकाणे येतं. तर त्यात कोऑपरेटिव्हमध्ये म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात त्या काळच्या गहूचं उत्पन्न केलं. म्हणजे अशा कितीतरी चळवळी त्यातनं निर्माण झाल्या. हा गांधी प्रभाव होता. भूदान त्यातनं निर्माण झालं. मला आठवतं की माझ्या वडिलांनी त्या प्रभावाच्या अंदर फार शेती होती असं नाही, पण जी त्यांच्याकडे होती त्यातले 5 एकर विनोबांना त्यांनी देव केली होती. पण देणं सोपं असतं, भावनेचा तो परिपाक असतो.
त्याच्यावर कार्यवाही करावी लागते, ती कोणीच केली नाही. त्यामुळे माझ्या बापाची इच्छा असूनही भूदान झालंच नाही. त्यामुळे विनोबांची भूदान चळवळ तिचा फियास्को झाला. आणि गांधी विचाराचा जो आहे तो सर्वोदयाचा आहे, सगळ्यांचा उदय. खानदेशापुरतं बोलायचं झालं तर हरिजन चळवळीचा इतका प्रभाव होता. पण तेव्हा इतर सरकारी वगैरे, कारण 47 नंतर स्वातंत्र्य, त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळ निवडणुका, त्याला खूप वेळ लागला रिझर्वेशन्स वगैरे यायला. हे फार मोठं होतं. तर आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया. त्यामुळे विद्यापीठाची आखणी करतानाही माझ्यावरच्या गांधीच्या प्रभावाचं दर्शन तुम्हाला कुठेतरी आता मी दिसलं पाहिजे हे म्हणालो. आणि त्यातच गडबड अशी झाली की ते गांधी जन्माचं 1993 साली आमचा पदवीदान समारंभ झाला आणि 94 साली 125वी त्यांची जन्म जयंती असली पाहिजे. चंद्रशेखर धर्माधिकारी हे त्या याला कार्यक्रमाला आलेले होते, मुख्य पाहुणे म्हणून पहिल्या पदवीदान समारंभाला. तर त्याने विनंती केली की ह्या विद्यापीठात गांधींचं काहीतरी आठवण व्हायला पाहिजे. मला जाण होते की मी जो आहे माझ्यावर गांधींचा जास्त प्रभाव आहे. आम्ही सांगत नाही, कोणी मला म्हणजे लोक तर हसतील की हा कुलगुरू खोटं बोलू नये असं म्हणतात. मी खोटं बोलत नसतो, मी नाही. पुढे अलीकडे राजकारणी भरपूर सोडतात, तर ते इतक्या सोडतात की आपल्याला बाकीचं काही म्हणजे जास्त पुढे सोडायचं कारण नाही. तर आता पुढे येतो वैयक्तिक जीवनाच्या संदर्भातच. इव्हन लहान लहान याच्यात मला गांधी आठवतो. आय डोंट नो, कारण साने गुरुजींच्या वाङ्मयाचा आमच्यावर प्रभाव होता. साने गुरुजी लिहिलेली सगळे बापूंच्या गोष्टी आम्ही वाचलेल्या होत्या. तर आता मी थोडी पुढची जास्त मोठी उडी मारतो. 1985 साली प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स कंसात लोकमान्य टिळक चेअर याची जाहिरात निघाली. पेन्शन नसलेली, पूर्ण व्यवस्थित, आत्ताच्या अंदाजासारखं नाही आहे ती, अशी ती पोस्ट होती. तर मी इंटरव्ह्यू दिला. असं मला सिलेक्शन झाल्याचं कळलं, पण मला अपॉइंटमेंट दिली नाही. पण त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. मी गांधींनी मला शिकवलं होतं म्हणून मी लढवलं की मी अन्याय सहन करणार नाही. आणि जे माझ्या हक्काचं होतं ती पोस्ट मला पुणे विद्यापीठात मिळाली. आणि विभाग प्रमुख म्हणून मी कामाला सुरुवात केली. त्याच वेळी थोडे बदल झाले. एक साफसफाई करणारा कर्मचारी यायचा विनवा. तेव्हा मराठवाडा विद्यापीठातनं लीन होऊन मी गेलो होतो. मराठवाडा विद्यापीठानं डॉक्टर बामू, आता तेव्हाचं नाव ही नामांतराच्या पूर्वीची गोष्ट आहे. नामांतर 94 झालं. तर विभाग प्रमुख म्हणून मला नेमणूक केली. आता ज्यांनी जळगावात माझं काम पाहिलं त्यांना माहिती आहे की मी उठल्याबरोबर आंघोळ केली, दाढी वगैरे केली की तुमचा विश्वास बसणार नाही. तसं वाटलं तरी मी म्हातारपणी इतकं काही खोटं बोलणार नाही म्हणून विश्वास ठेवा ही विनंती करी. मी 6:30लाही 7लाही जात होतो म्हणजे विद्यापीठाचं जे काही तुमचं
मला ITIचं जे आहे ते बिल्डिंग ती आता बघवत देखील नाही बाहेरनं. तिथे आम्ही 5.5 वर्ष 1 जानेवारी 91पासून जवळजवळ डिसेंबर 95पर्यंत राहिलो. तर विभाग प्रमुख झाल्यानंतर पुणे विद्यापीठात मराठवाड्या बांबूनं मला लेन फक्त 1 वर्षाची दिली. आणि तेव्हा असा प्रकार झाला की मी एकदम बाहेरून आलेला, कारण सर्वसाधारण ते आतलेच लोक वर येतात, प्रमोशन्स दिली जातात. तर कदाचित मी बाहेरनं आलेल्या म्हणून पुण्यातल्या समस्त गणिताच्या प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठाला आणि कुलगुरूंना पत्र लिहिलं की या बाहेरच्या माणसाला तुम्ही अपॉइंटमेंट देऊ नये. आता लीन 1 वर्षाचीच मिळते. पुण्यातला समस्त विद्वान मंडळी, गणितज्ञ वगैरे सगळे, कारण आम्हाला गणित येत असलं तरी आम्ही गणितज्ञ म्हणण्याच्या लायकीचे नाही, कारण आम्ही कुठे जन्मलो ते पाहिलं जातं. हा असा समाज आपला दुष्ट आहे. म्हणून माझी बैल नावाची कविता कदाचित तुम्ही कोणी वाचली असेल तर तुम्हाला त्यातनं ते प्रतिबिंब मिळेल. अजून मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मनातलं माणसं बदललेली नाही आहेत. वरवरनं ते ॲक्सेप्ट करतात सगळ्यांना, पण अजून मनापासून बदललेली नाही. पण तो काय हा सांगायचा हा प्रसंग नाही. आता तसं मी तिथे 7-7:30ला जात होतो. विद्यापीठाच्या कॅम्पसवरच मी म्हणतोय गांधींचा प्रभाव लगे राहून निंबावून माझ्यावर काय त्याचा प्रभाव, त्याच्याबद्दलच मी बोलतो. आता ते कर्मचारी जे होते ते यायचे आरामात केव्हाही. क्लासरूम्स, विद्यापीठाला प्राध्यापकाला प्रत्येकाला एक रूम असते, सगळ्या सोयी असतात. आणि आमच्या याच्यात तर आज फारच सोयी आहे. प्रत्येकाला 2-2 कॉम्प्युटर सेट्स आहेत आज, कारण पुणे विद्यापीठ मी गेल्यामुळं देशातलं नंबर 1चं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट झालेलं आहे ॲडव्हान्स. आता प्राध्यापकांचा विरोध आणि कुलगुरूंनी मला सांगावं की सगळे तो लोक तुमच्या विरुद्ध आहात, त्यामुळे तुम्ही यायचा विचार करता की ते तुम्हीच ठरवा. पण गांधी आम्हाला पाठीशी होता. दिलीप प्रभावळकर जसा त्या संजय दत्तच्या पाठीशी होता तसा हा गांधी आमच्या पाठीशी होता. कारण आमचा गांधी हा इथे समान होता, हा अस्सल होता. मी म्हणालो काय बिघडत नाही. म्हणजे 1 वर्षानंतर माझी नोकरी कन्फर्मेशनला 2 वर्ष लागतात. सगळ्यांचा विरोध करायचं काय. त्यांचं नाव भाऊसाहेब होतं. आमचे जे साफसफाई कर्मचारी होते, माझं नाव निंबा, आणि साफसफाई करणारे कर्मचारी त्यांचं नाव भाऊसाहेब. त्या निंबा भाऊसाहेबाला काय सांगणार. मी त्यांना म्हणालो की बा तुम्ही संडास बिंडासी साफ करत चला, प्लीज. त्यातनं काही पुढचं जे सांगतोय फॅक्ट्स आहे, गैरअर्थ काढू नका. म्हणाले मी मागासवर्गीय जरी असलो पण मी भंगी नाही, त्यावेळी भंगी काम करणार नाही. म्हणजे शाहू महाराज म्हणाले की हा हिंदू समाज वर्षानुवर्षे ह्या दुर्विचारांच्या इनिशियात जो दाबला गेला आहे, तर त्याला दोष द्यायचं काही कारण नाही. मी भाऊसाहेबाला दोष देणार नाही. मी भंगी नसल्यामुळे मी संडास बिंडास साफ करणार नाही. माझा टॉपिक आहे गांधी प्रभाव लगे राहू निंबा भाऊ. आता या निंबा भाऊने करायचं काय. आजूबाजूचे जे लोक म्हणतात की हा गणित नाहीच आहे, हा बैलाच्या मागे फिरणाऱ्या बापाचा मुलगा गणिताचा कसा असू शकतो, हे माझ्या तोंडावर अमेरिकेतल्या लबाड माणसाने सुनवलेलं असताना मी काय करावं. अशा वेळेला मग हा गांधी
माझ्या मदतीला आला. हे वैयक्तिक आहे, माझ्या अनुभवाचं आहे. मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. मला माहिती आहे की कुलगुरू म्हणतात की तुम्ही इथे राहायला नाही तरी चालेल. डिपार्टमेंटचे लोक म्हणतात की तुम्ही बाहेर नोकरी आहात. म्हणजे ह्या माझ्या मराठी मातीतच मी उपरा वाटत होतो. म्हणजे हे कोणीतरी गोपालकृष्णन, कोणीतरी टी टी रघुनाथन, कोणीतरी अंजनेलू, ते त्या विभागात चालतात. पण ठाकरे हा उपरा वाटत होता. अशा वेळेला पुन्हा मग गांधी आमच्या मदतीला. तुम्हाला हसू येईल. मी म्हणालो भाऊसाहेब काय बिघडत नाही. मी तब्बल 3 महिने संडास आणि बाथरूम माझा प्राध्यापकांसाठी असलेला पण आणि विद्यार्थ्यांसाठी असलेला पण साफ करत होतो. तो गांधीचा प्रभाव होता. तो गांधीचा प्रभाव. आणि तोही भाऊसाहेब हा माणूस होता. मग त्यालाही वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय. 3-4 महिन्यानंतर तोही म्हणाला की सर तुम्ही नका करू, मी करत जाईल. हा गांधीचा प्रभाव. नाही तर हेड म्हणून याला काढून टाकावं, अमुक करावं. हे विद्यापीठ बांधताना आम्ही तेच केलं. हे विद्यापीठ बांधतानाही गांधी आमच्या सगळ्यांच्या मदतीला होता. तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून सांगतो, पहिल्या वर्षी संपूर्ण वर्षासाठी मला 1,54,000 रुपये मिळाले. संपूर्ण वर्षाच्या खर्चासाठी 1,54,000. आणि मला वाटतं आता तर एकाच कदाचित राबवू नका पाहिजे. कारण भत्ते बित्ते याच्यात प्रत्येकाचे 2-3 लाख सहज जातात. ह्याच्यात आम्ही कसे जातो. आणि त्यात मला सांगायचं की हा गांधीचा प्रभाव आमच्या त्या काळात होता. मी 7:30-8ला येत होतो आणि मी म्हणालोच की मी म्हणजे काही विद्यापीठाची आखणी करताना काही कुलगुरूंनी जास्त वेळ काम करता यावं म्हणून बायकांना घ्यायचं नाही बाबा, त्यांच्या जास्त काम देता येत नाही. मी नाही तसं केलं. म्हणालो की जे चांगले असतील, महिला असो पुरुष असो, त्यांना घ्यायचं. तर काही सासूरवासीन आमच्या कर्मचारी काय म्हणायचे माहिती की आमचे सर इतक्या लवकर येतात का सासूबाई मी माझं काम अगोदर आठवून जरा अर्धा तास अगोदर गेलं का चालेल का. तेव्हा कर्मचाऱ्यांना वाटत होतं हा माझ्यासारखाला वाटतो की हा गांधीचा प्रभाव. आता कर्मचारी मला पहिल्या वर्षी 3 दिले, कुलगुरू, मी, रजिस्ट्रार आणि फायनान्स ऑफिसर, आणि 1,54,000 आणि काही पैसे. कसं चालवायचं विद्यापीठ. आता पुढे तर परीक्षा घ्यायला लागलो 91 नंतर. 91 नंतर परीक्षा घेत असताना पुढच्या वर्षी 24 कर्मचारी दिले आम्हाला. किती? 24. आणखीन सांगतो कारण हा चमत्कार आहे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचं जे वाढलं तो एक मोठा चमत्कार आहे. तो कुठेतरी लिहिलं पाहिजे. खरं म्हणजे मीच लिहिलं पाहिजे, पण जाऊ दे. आता मठ्ठ होत चाललो आहे, म्हातारा होत चाललो आहे, त्यामुळे तर थोडा त्रास होणार. तर हे लोक आमचे 9:30ला आमचं ऑफिस सुरू व्हायचं आणि 5पर्यंत असायचं. तेव्हा परीक्षेच्या काळांमध्ये आम्ही पुन्हा रात्री 8 ते 11 ऑफिस घेतो. दिवसभरच्या वेळा धरून 8 ते 11. फक्त मी म्हणत होतो की बायकांनी येऊ नये, कारण महिलांना मुलं बाळं सगळ्या जबाबदाऱ्या असतात.
आणि वर्तमानपत्रातला ते वार्ताहरांना मी फारच घाबरतो, अजूनही घाबरतो. अजूनही आहेत का कोणी वार्ताहर? तर वाईट लिहिलं तरी चालेल, काही बिघडत, मला सवय झाली आहे त्याची आता. तर मला आश्चर्य वाटेल की त्या वातावरणाचा प्रभाव असा होता की आमचा 100% पुरुषांचा अटेंडन्स असेल आणि ओव्हरटाईम आम्ही देऊच शकत नव्हतो कारण पैसाच नव्हता. अर्थात जाऊ द्या, पण म्हणजे मी जगत असताना गांधी मला कुठे कुठे भेटले, कुठे कुठे मला आधार दिला, तर त्याची जाहीर नोंद व्हावी म्हणून मी तुमच्याशी या विषयात बोलतोय. पण लक्षात ठेवा, तिथे भाऊसाहेब होता, मागासवर्गीय होता म्हणून त्याला माझं चांगुलपण जाणवलं. कदाचित तो दुसरा असता तर माझं चांगुलपण जाणवलं असतं की नाही याची मला खात्री आहे. पण आपला समाज म्हणजे मला तर काल का परवाच मला वाटतं संभाजी भिड्यांचं वक्तव्य आलं की हिंदूंनी इतके वाईट लोक कोणी नाहीत. संभाजी भिडे जे हिंदुत्वाचं मोठं प्रकरण समजलं जातं तेच म्हणायला लागले. त्यामुळे आमचे चक्रायला होते की काय काय प्रकार आहे, काय आज चांगला असतो तिथं प्रतीक आहे. जाऊ द्या, म्हणून मी म्हणालो की मी बोलणार गांधींच्या प्रभावाबद्दल, पण कसं लगेरवलिंबाबद्दल. आणि म्हणून शेवटचा मी मुद्दा त्यात तुम्हाला त्यात माझी मतं, माझे इन्क्लिनेशन्स तुम्हाला दिसतील. ते मोठं करता येईल का संधी? हां ठीक आहे, थोडं एक एक करू आपण. 4 भाग दिसले पाहिजेत ते. म्हणजे आजही माझ्यावर गांधींचा प्रभाव आहे. त्याचं ते ही माझी कविता आहे, विचित्र आहे कविता, नव्या फॉर्ममध्ये. 30/1/1948. पण मी पार्श्वभूमी थोडी सांगतो, आमचं जवाहरनगर म्हणून आम्ही जे राहतो धुळ्यात, तिथे काही 2-3 ओपन स्पेसेस होत्या. ते एक उत्साही ग्रस्त आहेत, तिथे ओपन स्पेसेस काहीच म्हणजे घाण होते म्हणून त्यांनी काय केलं, महादेव मंदिर त्यांनी तिथे पिंड आणून वगैरे तिथे महादेव मंदिर हे करायला सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात एक मोठी चूक केली आहे, ज्याचा मला अभिमान पण आहे. मी माणसाला देव मानतो आणि हा माणूस मला नेहमी टांग मारतो. काही काही वेळेला मी पण त्याच्या पायात टांग अडकवतो. मी देवळांमध्ये त्यांचा आर्किटेक्चर पाहायला जातो माझ्या बायकोसाठी, कारण बायकोमध्ये देखील मला देवत्व वाटतं. त्यामुळे तिच्यासाठी मी कुठेही जाऊन पूजा करतो. तर मी पण त्या महादेव मंदिरात काही कधी जात नाही, कारण माझी स्वतःची कामं चालू असतात. पण लोकांना असं वाटायला नको की हा फलता शिष्ट माणूस आहे, कारण बाकीची मंडळी व्यापारीच जास्त आहेत, पैसेवालेच जास्त आहेत. आणि पैसेवाले म्हटले आजूबाजूला की मग ते कदाचित त्याच्यातच हे करतात, माणसाचं मोजमाप करतात. तर मग मी म्हणालो पत्नीला की बाबा आपला काहीतरी सहभाग असावा, म्हणून आपण लोकांना बसण्यासाठी संगमरवरी अशी 2 मोठी बेंचेस त्यांना भेट देऊया. आपण गेलो नाही त्याचा काही संबंध नाही तिथे, पण सामाजिक जाणीव आमच्यात आहे म्हणून काही 15-20 हजाराचे मी 200 पैसे ठेवले. तर ते या 24च्या सुरुवातीलाच ती घटना झाली. थोडंसं खाली करता का? नाही हां, मला तारीख ही 30/1/1948. बापू ही न्याय प्रकारची
4 तारखांच्या 4 घटना आहेत. त्यामुळे ह्या मराठीत अशी कविता झालेली नाही आहे, ती येईल हळूहळू. तुम्ही पाहिले का ह्या जमिनीवर, तो जेव्हा ह्या जमिनीवर नसेल, हो गांधी याच्यात तुम्ही ते गांधी सेंटर कसं सुरू झालं त्याचंही मी नंतर आठवण द्या, म्हणजे सांगतो मी. कारण चंद्रशेखर धर्माधिकारी जे पहिल्या पदवीदान समारंभाला आले होते ते त्याच्यातच ते आलं बाहेर. तर शेवटचं आहे की बापू, मला वाटतं ते मला दिसणार नाही कारण माझं, थँक्यू, तुमची शैली छान. बापू, तू जाताना हे राम म्हणालास, तू जाताना हे राम म्हणालास, पण मी बावळट असल्यामुळे मला मात्र हरेराम वाटला. मला हरेराम वाटला. तेव्हा मला शिवाजीच्या मावळ्यांची वार क्राय आठवली, जी क्राय करून दुश्मनावर हल्ला करायचा असतो. आणि मराठा लाईट इन्फंट्री किंवा शिवाजी मावळ्यांची जी वार क्राय होती, युद्ध घोषणा म्हणतात. युद्ध घोषणा असा की शब्द चांगला नाही म्हणून मी वार क्राय हा शब्द ठेवला आहे. वार क्राय आठवली. हर हर महादेव, हर हर महादेव. नंतरची घटना 22/1/24 याच्यावर मतभेद असू शकते, हे मान्य केलं पाहिजे, याला मला म्हणायचं नाही काहीच. पण हा माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. बुद्धा आहे, चुकत असेल असं म्हणा. 22 जानेवारी 2024 या दिवशी काय झालं? मी तुमची परीक्षा घेत नाही, कारण मला मुलांशी मैत्री करायला आवडते. प्रश्न विचारला की मग मैत्री होणार नाही, म्हणून मी काही विचारणार नाही. ह्या दिवशी रामाची मूर्तीची प्रतिष्ठा. सर्व शंकराचार्यांचा विरोध होता. मुख्य धर्मधारी 4ही धर्मगुरूंचा विरोध होता. पूर्ण काम झालेलंच नाही, जे आज घडतंय तो दिवस. मला वाटतं माझं खरं मत सांगितलं तुम्ही अडचणीत नाही. पण आणि विद्यापीठाचा परिसर 87 वर्षाचा हा म्हातारा मुक्त आहे. कोणी येऊन गळा कापून गेलं तर बिघडत नाही, केव्हा तरी जायचंच असतं. तर बापू रामाला त्यांनी राम राम करत कळसाविना कोलाहल केला, नमो नमो. आता इथे मी थोडंसं एक निराळ सांगतो. जास्त झालं तुम्ही थोडा वेळ राम 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 म्हणा तर बरा यायला लागतं. तुम्ही म्हणून पहा, म्हणा राम 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 मरा होतं की. जास्त तुम्ही राम 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 करत झालं तर तुम्हाला मरावं लागेल. मी त्या कवितेतलं मी ध्वनित करतो. अतिरेक कुठलाही ह्या भारतभूमीवर चालत नाही. इथे खऱ्या संतांना मान्यता असते, त्यांची पूजा केली जाते. आसाराम बापू जे कैदेत आहे बलात्काराच्या निमित्तानं, त्यांची पूजा करणाऱ्यांना सांगतो की ते थांबवा, वेड्या आहात का? या देशाचा तुम्ही अपमान करता आहात. आणि जेव्हा ते नमो नमो करत होते, मला आठवली आमची वार क्राय, हर हर महादेव, हर हर महादेव. आता 26 हा आपला रिपब्लिक डे आहे, 26 जानेवारी. सांगतो, तुम्ही मला चपला मारायची असल्या तरी मारू शकता. 22 तारखेला मी जेवलो नाही.
कारण मूळचा लढा होता एका मुसलमानाच्या मालकीच्या तुकड्याचा. सुप्रीम कोर्टाने निर्णय भलताच दिला. मूळचा लढा जो होता तो ज्या माणसाच्या नावानं तो 2.5 एकर जमिनीचा तुकडा होता तो त्याला परत पाहिजे होता. पण सुप्रीम कोर्टाने भलतोच 57 एकर राम मंदिर बांधा, मुसलमानांना 5 एकर. याचा काय संबंध होता? राम मंदिर बांधण्याचा संबंध नव्हता, मस्जिद बांधण्याचाही संबंध नव्हता. ह्या देशात कसं होतंय? म्हणून आमच्यातला महात्मा गांधी खूप दुःखी होतो. त्या दिवशी मी उपवास केला, कारण हे बेईमानाचं आहे सगळं. आता 26 जानेवारी रिपब्लिक डे. आता मी मागाशी म्हणालोच की त्या महादेव मंदिरात मला 2 बेंचेस द्यायचे होते. आता मी वाचून दाखवतो, नंतर बोलतो, चर्चा करतो. जवाहर नगर आहे आमची कॉलनी जी आहे. माझा पत्ता जर तुम्ही पाहिला तर तिथे जवाहर नगर लक्षात येईल. जवाहर नगरात होत असलेल्या महादेव मंदिरात मायबापाच्या स्मरणार्थ संगमराची बाकं देऊ केली. फक्त गांधी यांच्या कायम साथीला राहिल्यामुळं मी त्यांना ही विनंती केली होती, त्यावर गांधी पुण्यतिथी लिहा, पण मला 30ला द्यायचं. तर बापू गांधीशी मी बोलतोय, संवाद करतोय, ते तसं नको म्हणाले. फार व्यावहारिक माणसं, ते तसं नको म्हणाले. मला पुन्हा राग आला, पुन्हा आठवली माझी वार क्राय, हर हर महादेव, हर हर महादेव. मी त्यांना म्हणालो मग मी देत नाही, मग मी बाकं देत नाही. आणि कसा व्यवहार असतो तो पहा. माझ्या नकारानंतर त्यांनी मात्र 3/1/2024 म्हणजे गांधी पुण्यतिथीच तिथे मान्य केलं. ही तारीख बाकांवर टाकली. बापू तू अजूनही जिवंत आहेस. आणि मला आठवली पुन्हा आमची वार क्राय, हर हर महादेव, हर हर महादेवची मावळ्यांची. तर मला वाटलं की बोलावं मोकळ. सहसा आता दुसरं मी गांधीबद्दल म्हणालो तर पहिला जो समारंभ झाला याचा पदवीदान समारंभ, त्यात मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चंद्रशेखर धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे होते. आणि 24 साली गांधींच्या जन्माला 125 वर्ष पूर्ण होणार होते. तर त्यांनी त्यांच्या पदवीदान समारंभाच्या भाषणात ही विनंती केली की तुमच्या विद्यापीठानं गांधी अध्यासन किंवा काहीतरी विचार वाढावा म्हणून हे केलं पाहिजे. तेव्हा त्या ऑडियन्समध्ये भवरलाल जैन हे जे जैन इरिगेशनचे जे उद्योगपती आहेत ते बसलेले होते. मला वाटतं हेही मला सांगितलं पाहिजे की मी पहिल्या पदवीदान समारंभात सगळे मंत्री संसदेसमोर बसले. विद्यापीठाचं पावित्र्य राखायचं असेल तर राजकारण बाहेरच असलं पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझ्या काळात 91 फक्त शिक्षण मंत्र्याचा फोन आला एकदाच, पण मी ते अशा रीतीने हँडल केलं. 6 वर्षात कुठल्याही मंत्र्यानं मला फोन केला नाही. हे करत तुमचे अधिकार काय आहेत तर तुम्ही राबवले पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की ते अध्यासन वगैरे काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. अरुणभाई गुजराती समोर बसलेले, सुरेशदादा जैन समोर बसलेले, सगळा एला इथून आलेला होता, कारण आम्ही निमंत्रितांनाच बोलवलेलं होतं आणि विद्यार्थी होते. तेव्हा
भवरलाल जैन यांनी सप्टेंबर 11, 1993 मला पत्र पाठवलं. आमचा समारंभ झाला होता तो 7 सप्टेंबरला आणि त्या समारंभात आशा भोसलेंना डिलीट दिली गेली होती आणि भालचंद्र नेमाडे ज्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं त्यांनाही डिलीट देण्यात आली होती. 4 दिवसानंतरच हा आमचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. आता अमेरिकेचं 9/11 माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मी सांगतो की आमचं भूमिपूजन 9/11ला झालं आणि ती आमची सुरुवात होती. त्याचं वर्ल्ड ट्रेड टॉवर्स जे आहेत ते निसटूनच झाली, पण आम्ही खोदायला सुरुवात केली. शरद पवारांनी भूमिपूजन केलं. तर लिहिलं की 50 लाखापेक्षा कितीही जास्त लागू दे, मिनिमम 50 लाख एवढी मदत करायला मी तयार आहे. अनकंडिशनल असं त्यांनी पत्र दिलं. हा एक गांधींचाच प्रभाव. कारण भवरलाल जैन व्यवहार सांभाळत असले तरी गांधी त्यांना आठवत होते. दुर्दैवानं मी मग अशी आत बोलत असताना म्हणालो की मी कुठेच सहन होत नाही, कुठेच सहन होत नाही बायको सोडून. तिने सांभाळलं तेवढं सोडलं. तर सगळं म्हणजे तुम्हाला माहिती नसेल कदाचित की जैनचाही मी पहिला प्रिन्सिपल आणि मी असं लिहून घेतलं होतं की मला 60 वर्ष होईपर्यंत कोणी मला हलवू शकत नाही. पण ते कोऑपरेटिव्ह सोसायटीतलं राजकारण पाहून पळपुट्यासारखा ते दोष पत्करून मी पळून गेलो. कारण मला बरायचं आणि तिथे काय मी अंतिम नव्हतो. विद्यापीठ मला उभारायचं ते मी दिसतो. आजही गेला मी कोणालाही विचारलं तरी ठाकरे सरांचं विद्यापीठ म्हणून सांगतात. मला त्याचं वाईट वाटतं की असा का एखादा कुलगुरू होऊ नये की त्याने इतकं कर्तृत्व करावं तर ठाकरेची आठवण कोणाला यायला नको. हे माझं दुःख आहे. म्हणजे तुम्हाला अजून पाणी बाहेरनं घ्यायचं आणावं लागतं. आता हे शुद्धीचं लावलं आहे. इतकी हे देशातलं एकमेव विद्यापीठ की ज्यात 24 तास पाणी मिळू शकतं विनामूल्य. आणण्याचा खर्चच फक्त करावा लागेल. एनिहाऊ ती गोष्ट निराळी. त्यातलं ते तुमचं केंद्र सुरू झालं. नंतर के.बी. पाटलांच्या काळात गांधींचा पुतळा आला. पाहिला ना तो बसलेला, त्याच्याही अनावराला आम्ही म्हणतो. आमच्या गांधी आम्हाला आवडतात. त्यांचा विचार काय आहे त्यापेक्षा त्यांच्या वागण्यामुळे समाजात काय होतं त्याचाही मी थोडा धावता आढावा घेतो. त्याचा मी धावता आढावा घेतो. तुम्ही जर त्या काळातली कुठेही माणसं पहिली जी प्रताप कॉलेजमधनं शिकली असतील किंवा प्रताप हायस्कूलमधून शिकली असतील ती स्वतःला साने गुरुजींची धडपडणारी मुलं म्हणण्यात मोठा अभिमान बाळगतात, धन्य मानतात. मला वाटतं मी थांबतो. किती वेळ झाला मला बोलू? मी थांबतो. खरं म्हणजे म्हातारा लवकर दमायला पाहिजे पण नेमका दमत नाही. आपण मला आठवलेलं बोलवलं आणि असं आहे की कोणीच बोलू शकणार नाही असं मी माझ्या लगेरो निंबाभाऊत सांगितलं. पण मला वाटतं तुम्हालाही तरुण मित्रांना वाटलं असेल की गांधीचीच काय हा जगही त्याच्यावर जगाचे आबाय का देणार नाही गांधी. मला गंमत वाटते. त्याचे मराठीत तुम्ही जर गेलात बालभारतीच्या याच्यात तर त्यांच्या या लिखाणाचे 100 ग्रंथ अवेलेबल आहेत. माझ्याकडे 70 आहे. फार मजेशीर माणूस आणि तो वरून जसा दिसायचा तसाच आत नव्हता. म्हणजे गांधी नावाचा पिक्चर कोणी पाहिला आहे का?
अँटेनबरोचं पहा. अर्थात आपल्याकडे ज्ञान IQ इतकं लोकांचं मजेशीर आहे की असे विनोद होतात की अँटेनबरोचा गांधी आला म्हणून जगाला गांधी कळले. अरे रे रे, काय म्हणावं त्याच्याला. थांबतो. मला आपण संधी दिली, मनासारखं बोलू दिलं, त्याबद्दल आभार मानतो. काही त्रास झाला तर सरळ माझ्याकडे वेद्या, मी सांगेन की बाबा मी बोललो आहे, शिक्षा मला करा, त्याला करू. धन्यवाद. थँक्यू. सर, अतिशय छान आणि सोप्या भाषेत तुम्ही गांधी आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. विशेष म्हणजे आज इंटरनल एक्झाम आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या, त्याच्यामुळे त्यांच्या मनात असं चाललेलं आहे.